जेव्हा एखादा भक्त आपल्या पूर्ण अंतःकरणाने भगवंताला हाक मारतो तेव्हा भगवंत खरंच आपल्या हाकेला धावून येतात का? चला एक गोष्ट सांगते. श्री दत्तगुरूंचे एक परमभक्त होते, नामधारी. आयुष्यभर दुःख, कष्ट आणि संघर्ष यांच्याशी झुंज देत त्यांनी जीवन व्यतीत केलं. पण त्या दुःखातून त्यांना एक सत्य समजलं. या जगात भगवंताशिवाय काहीच शाश्वत नाही, सर्व काही नश्वर आहे. एके दिवशी त्यांनी संकल्प केला की आता मला भगवंताचे दर्शन घ्यायचेच आहे आणि ते घर सोडून निघाले, एकटेच भगवंताच्या शोधात. कडक उन्हात ते चालत होते. दर्शनासाठी व्याकुळ होऊन ते भगवंताचे नाव घेऊन रडत होते. रडत रडत ते म्हणाले, हे प्रभू, जर तुम्ही मला दर्शन दिले नाही तर मी कुठे जाऊ? तुमच्याशिवाय माझा आहेस कोण? वेदांमध्ये सांगितलं आहे की कलियुगात तुमच्या नामजपाने मात्र तुम्ही दर्शन द्याल. तर त्या वेदवाणीला सत्य ठरवा. प्रभू, माझं मन स्थिर नाही. मी भय, लोभ आणि मोहमायेत अडकलेलो आहे. तुम्हीच मला यातून बाहेर काढा. हे भगवंता, तुम्ही कृपाळू आहात, दयाळू आहात. तुम्ही दयेचा सागर आहात, अखंड ब्रह्मांडाचे नायक आहात. माझी आराधना ऐका. एकदाच मला दर्शन द्या. तुम्हीच या विश्वाचे निर्माण करता, पालन करता आणि संहार करता आहात. मग तुम्ही असताना मी इतरांकडे काय मागू? हे भगवंता, मला दर्शन देण्याच्या बदल्यात तुम्हाला माझ्याकडून काही हवं आहे का? प्रभू, आता तुम्हीच सांगा. तुम्ही बळीराजाला पाताळ लोकाचं राज्य दिलं, राजकुमार ध्रुवला आकाशात ताऱ्याचं स्थान दिलं, तुम्ही विभीषणाला लंकेचं राज्य दिलं. पण या सर्वांनी तुम्हाला काय दिलं? मी तर एक सामान्य गरीब माणूस आहे. मी तुम्हाला काय देऊ शकतो प्रभू? तुमच्याकडे तर क्षीरसागर आहे. साक्षात महालक्ष्मी तुमची सेवा करते, तरीही माझ्यावर तुम्हाला दया येत नाही का प्रभू? अशा प्रकारे दयेची प्रार्थना करत नामधारी मोठमोठ्याने रडू लागला. आणि तेव्हाच साक्षात दत्तगुरू त्याच्यासमोर प्रकट झाले. पुढे काय झालं ही सुंदर गोष्ट जाणून घेऊ आपण पुढील भागात. हा होता श्री गुरुचरित्राचा पहिला अध्याय. हा ग्रंथ वेदांप्रमाणेच पवित्र आहे. याचे केवळ श्रवण केल्यानेच पापांचा विनाश होतो. श्री गुरुदेव दत्त.